आमदार आहेत वार्ड क्रमांक 9 मध्ये, जर तुम्ही जर घराणेशाही लोकांना जर सारखे जर आमदार लोकांचे पुत्रांना तुम्ही तिथं हे देता की नगरसेवक, आज आम्हाला चान्स कधी देणार आहे कष्टकरी लोकांना तुम्ही? दादा भेटले नाही का तुम्हाला? दादा भेटलेत ना, मग काय म्हणले दादा? आम्हाला काहीतरी आश्वासन द्यायला पाहिजे ना. आम्ही सगळं एवढा प्रचार करायला लागलो, सगळ्या गोष्टी करायला लागलो. दादा काय म्हणले तुम्हाला? दादा म्हणतात 25 तारखेला सांगतात ते. दादा आम्हाला 25 ला निघालो. तुमचं राग कशावरती? रागचा प्रश्नच नाहीये. प्रचार करतो, आमच्या बाळामुळे आले, आमच्या पोटात अन्न नाही, आम्हाला आश्वासन आमदारकीला ते दिलं. दादांना उमेदवारी मागितली का तुम्ही? उमेदवारी मागितली का? आम्ही उमेदवारी मागतोय. मग आम्ही फक्त नगरसेवक एक एक चान्स चान्स आम्हाला द्या. आमदारकीचा फॉर्म भरला होता आम्ही. आम्ही आमदारकीचा फॉर्म आमच्याकडनं आमदारकीच्या वेळेस बाबांना शब्द दिला होता, मला आठवतं. आमदारकीला खाली बसवलं आम्हाला खाली आणि बसवलं. आता म्हणतात आमदार आम्हाला सांगितलं आता काय म्हणतात? बाबा तुम्हाला पुढे बोलून घेतलं होतं. नाही आमचं काय दादावर राग नाही, आमचा महिलांना राग थोडा राग प्रश्न आला. नाहीये, पण एक वेळी त्यांचं आम्हाला बोलणं चान्स द्यावा. आम्ही दादांनी आमचं एवढंच सांगतो, काहीतरी विनंती आहे. आश्वासन द्यायला पाहिजे. आम्ही कष्टकरी मधले लोक आहेत. गेले 30 वर्षापासून आम्ही काम करतोय कष्टकरी मध्ये. कुठला प्रभाग कुठला तुमचा? आमचा वार्ड क्रमांक 9 मध्ये आहे. तिथं कोण आहे इच्छुक आणखीन? आमदारांचे पुत्र आहेत आमदारांच्या पुत्राला तिथं कोण आमदार? अण्णा बनसोडांना तिथं देतात त्या. आमदारकीच्या वेळेस पण आम्हाला